आजची कथा आहे तुझ्या प्रेमावर जीव ही फिदा. तेरे इश्क पर जान कुर्बान. रात्रीचे 12 वाजले होते. शहरात दिव्यांची चमचम होती, पण तिच्या हृदयात मात्र काळोख होता. नाव तिचं सान्वी, आणि आयुष्यभर ज्याच्यासाठी जगायला ती तयार होती तो होता आरव. आरव आणि सान्वीची भेट कॉलेजमध्ये झाली होती. पहिल्याच दिवसापासून आरवच्या बोलण्यात, त्याच्या आवाजात, त्याच्या बघण्यात असा एक जादू होता की सान्वीला त्याच्यावर प्रेम न होता राहिलेच नाही. पण त्याचं प्रेम साधं नव्हतं. ते प्रेम कुर्बानी, दुरावा आणि पणगीच्या जुळवलेल्या धाग्यापासून बनलेलं होतं. एक दिवस सान्वीला समजलं की आरवला एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचं नाव एका चुकीच्या गुन्ह्यात अडकवलं गेलं होतं आणि त्याला पोलीस शोधत होते. सान्वीने त्याला विचारलं, तू माझ्याशी एक प्रश्न प्रामाणिकपणे उत्तर दे. मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे? आरव शांत झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फक्त एवढंच म्हणाला, तेरे इश्क पर जान भी कुर्बान सान्वी. पण तुझ्या भविष्यासाठी मला तुझ्यापासून दूर राहावं लागेल. सान्वी हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. त्यानंतर काही दिवसांनी पोलीस आले. आरवला अटक झाली. सान्वी धावत आली. त्याचा हात हातात घेत म्हणाली, तू दोषी नसशील तर जग तुला दोषी म्हणालं तरी फरक नाही. तुझ्यावर माझा विश्वास आहे आणि तो कधी तुटणार नाही. आरवच्या हातात बेड्या चढवल्या, पण त्याचं मन मात्र सान्वीमध्येच बांधलं गेलं होतं. 2 वर्षांनी सत्य बाहेर आलं. आरव निर्दोष ठरला. तो स्वातंत्र्यासोबत परतला आणि स्टेशनवर त्याला एकच व्यक्ती दिसली, सान्वी. तीच नजर, तोच प्रेमाचा ओलावा. आरव पुढे आला आणि तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकून म्हणाला, ज्याने माझ्या नावावर विश्वास ठेवला, ज्याने माझी गैरहजेरी सहन केली, ज्याने माझं प्रेम जपलं, आज त्याच्यावर मी माझं संपूर्ण आयुष्य कुर्बान करतो. सान्वी हसली आणि हळूच पुटपुटली, इश्क असं असतं आरव. जीवन नाही तर जीव देण्याची ताकद देतं. शेवटी कधी कधी प्रेम सिद्ध करण्यासाठी बोलावं लागत नाही बरं का. ती वेदना, ती वाट आणि ती प्रतीक्षा स्वतःच सांगते, तेरे इश्क पर जान भी कुर्बान. तेरे इश्क पर जान भी कुर्बान म्हणजेच तुझ्या प्रेमावर माझा जीव ही फिदा आहे असं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हालाही काही तुमची कोणतीही गोष्ट असू द्या, तुमच्या मनात ही कुठलीही असं वेदना असू द्या, ती मला तुम्ही शेअर करू शकता आणि मी माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आजची गोष्ट इथेच समाप्त. उद्या भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.